फक्त प्रभू येशू ख्रिस्तच जगातील इतर प्रभूंच्या पेक्षा वेगळा प्रभू आहे. म्हणूनच जगातील पुष्कळ लोक प्रभू येशू ख्रिस्ताचे अनुकरण करीत आहेत. या प्रगतीच्या जगामध्ये ज्ञानी आणि सुज्ञ लोकांना समजले आहे की देव नीतिमान आणि दुष्ट लोकांच्या वरती सारखाच सूर्यप्रकाश पाडतो आणि पाऊस देखील पाडतो. लोकांना हेही समजले आहे की देव पापी लोकांच्यावर प्रीती करतो, कारण देव प्रीती आहे आणि तो आत्मिक प्रीतीचा उगम आहे. देवाने या पापी जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताला दिले, यासाठी की जो कोणी व्यक्ती, मग तो कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो, काळा असो किंवा गोरा असो, स्वदेशी असो किंवा परदेशी असो, ज्ञानी असो किंवा अज्ञानी असो, या प्रभू येशूवर विश्वास ठेवतो त्याचा नाश होणारच नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होणार, याची खात्री ही देवाने दिली. म्हणूनच प्रभू येशूवरती लोक विश्वास ठेवत आहेत. येशूवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना येशू म्हणतो. जे तुमचा द्वेष करतात त्यांचे बरे करा, जे तुम्हाला शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या, जे तुमची निर्भसना करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशी शिकवण कुठल्याही लोकांच्या गटामध्ये नाही, कोणत्याही शास्त्रामध्ये देखील नाही. एवढं कठीण शिकवण आपण पालन करू शकतो काय? होय, करू शकतो, कारण देवाने आम्हाला पवित्र आत्मा दिलेला आहे. म्हणून हे आमच्या जीवनामध्ये सोपं आहे प्रभू येशूचं वचन पालन करण्यासाठी, प्रभू येशूच्या शिकवणीचे पालन करण्यासाठी. कित्येक लोक रक्तसाक्षी झाले, मरण पावले, कित्येक लोक संकट व समस्यामध्ये आहेत आणि आजही लोक वाईट परिस्थितीमधून जात आहेत केवळ येशूची शिकवण पालन करण्यासाठी. जगातील लोक म्हणजे अविश्वासू लोक, जे प्रभू येशूवर विश्वास ठेवत नाहीत, ते चांगले आहेत. हे लोक विचार करीत नाहीत, खून करीत नाहीत, शेजाऱ्यांना मदत करतात, गरिबांना दान देतात, मित्रांना उसने देतात, त्यांची कर्तव्ये ते चांगल्या रीतीने पार पाडतात. तरीही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती त्या अविश्वासू आणि जगिक व्यक्तींच्या पेक्षा वेगळा आहे. जगातील विचार आणि प्रभू येशूचे विचार फारच विरुद्ध आहेत. म्हणून जगातील अज्ञान लोक प्रभू येशूच्या विचारांना विरोध करतात, कारण ते त्यांना अवघड वाटतं. जगातील शिकवण दुष्ट गोष्टी करू नका, परंतु त्याच्या उलट प्रभू येशू ख्रिस्ताचे शिकवण आहे वाईट विचारच करू नका. जग म्हणते खून करू नकोस, परंतु येशू म्हणतो राग करू नकोस. जग म्हणते जास्तीचा सूड उगवू नको, परंतु येशू म्हणतो सूड मुळीच उगवू नको. जगाची शिकवण आहे मित्रावर प्रेम कर, परंतु प्रभू येशूची शिकवण आहे शत्रूवर प्रेम कर. याच्याही पेक्षा फारच कठीण आज्ञा येशूने आम्हाला दिली आहे. जसा तुमचा स्वर्गीय पिता म्हणजे परमेश्वर परिपूर्ण आहे, तसे तुम्हीही परिपूर्ण व्हा, असे येशूही म्हणतो. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्ही दयाळू व्हा. हेच जगातील अज्ञान, अविश्वासू आणि मूर्ख लोकांना अवघड वाटतं. म्हणूनच ते येशूला आणि येशूची शिकवण देणाऱ्या लोकांना विरोध करतात, त्यांच्यावर धर्म परिवर्तनाचा खोटा आरोप करतात. काय तुम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला आणि त्याच्या चांगल्या शिकवणीला विरोध करणारे आहात, का प्रभू येशूला ग्रहण करून त्याच्या शिकवणीचे पालन करणारे आहात? मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. माझं नाव अशोक धनवडे. मी मूर्ख व्यक्ती होतो. जेव्हा मी प्रभू येशूला ग्रहण केलं, त्याला स्वीकारलं, त्याच्यावर विश्वास ठेवला, तेव्हा मी धर्म बदलला नाही, माझी जात बदलली नाही, तर प्रभू येशूच्या पवित्र शास्त्रातील शिकवणीने माझे जीवन बदलले. आज मी देवाविषयी अज्ञान नाही, तर मी ज्ञानी आहे. आज मी मूर्ख नाही, तर सुज्ञ आहे, आणि अंधश्रद्धेमध्ये तर मुळीच नाही. माझी पूर्ण खात्री आहे की फक्त प्रभू येशू ख्रिस्तच हाच खरा
आणि जिवंत देव आहे. आणि संपूर्ण जगामध्ये एकच शास्त्र पवित्र आहे, फक्त पवित्र शास्त्र. ते तुम्हालाही नक्कीच पवित्र करणार आणि तुमचे जीवन बदलेल. हा प्रियानो, तुमचे जीवन बदलेल. शेवटी मला एवढंच सांगायचं आहे की या सत्याला जगातील कोणीही राजा, कोणीही व्यक्ती थांबवू शकणार नाही. प्रभू येशूच्या सुवार्तेला कोणीही थांबवू शकणार नाही. कारण प्रभू येशूची सुवार्ताच फक्त प्रत्येक व्यक्तीला जीवन देणारे आहे. केवळ प्रभू येशूच फक्त प्रत्येक व्यक्तीचं जीवन बदलणार आहे. तो जुन्याचं नवीन करणारा आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवा, त्याला ग्रहण करा. तो कोणत्या ख्रिश्चन धर्माचा देव नाही, तो कोणत्या वेगळ्या गटाचा देव नाही, तर तो पृथ्वीचा प्रभू आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये पहिलाच पुस्तकामध्ये उत्पत्तीच्या आणि पहिलंच वचन सांगितलेलं आहे, देवाने आकाश आणि पृथ्वी निर्माण केली. त्या देवाचा पुत्र जो स्वतः देव प्रभू येशू ख्रिस्त, याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्याला स्वतःचा प्रभू बनवा. त्याचं प्रभुत्व तुमच्यावर राहून दे. तुम्ही आशीर्वादामध्ये चालणार, तुम्ही आशीर्वादामध्ये चालणार.